नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता चौथी मिशन स्कॉलरशिप परीक्षा चौथी स्पेशल गणित संख्याज्ञान या सदरामध्ये उजनी वजा काही भाग आपण पाहणार आहोत. खालील संख्या अक्षरातल्या या ठिकाणी 325 आहे. ती संख्या 325 शब्दामध्ये अशी लिहायची आहे. त्यानंतर 549 अशी लिहायची नण बाण. त्यानंतर पुढची संख्या आहे 667 अशी लिहायची आहे. ही आहे 325, ही आहे 549, ही आहे 667 सावर 7. ओके. पुढची आहे 782, 782, 782, 7, 8 आणि 2. त्यानंतर 890 आहे. 890 वला व 890 म्हणजे 8, 9 आणि 0. ओके. त्यानंतर पुढची संख्या आहे 401, 401, 401, 4, 0 आणि 1. ओके. अशा पद्धतीनं खालील संख्या अंकातल्या 102, 102 म्हणजे सुटे दशक शतक, एकक दशक शतक, 102, 2 एकक स्थानी. ओके. त्यानंतर 320, 303 आणि 2वर 0, 320, 567. आपण मग 667 लिहिलं, 667 तिथं 6च्या ठिकाणी 5, 5, 6, 7, 567. 445, 445, 4वर 5, 400 एकक दशक शतक, 445. 999, 900 म्हणजे 3 अंकी, 999 एकक दशक शतक, 999. त्यानंतर 756, 700 5वर 6, 56, 756. सेमुळे सगळ्या संख्या 3 अंकी आहेत. क्रमाने पुढच्या संख्याला 399 झाल्यानंतर अगदी बरोबर 400, त्यानंतर 401, त्यानंतर 402, 402, 200, 201, त्यानंतर 202, त्यानंतर 203, 1, 2, 3, 20, 20, 20 पाठीमागं आहेत. 597, 97 नंतर 98, 9वर 8, 598, 599, 599 मध्ये 1 मिळवला, अगदी बरोबर 600. क्रमाने मागच्या संख्याला 600च्या पाठीमागं बरोबर 599, त्याच्या मागं 1 कमी, 99च्या मागं 98, त्याच्या मागं 98च्या मागं 97, 597. सॉरी. ओके, बरोबर आहे. 597, 598, 599, 600. 369, त्याच्या मागं 69च्या मागं 68, 300, 368च्या मागं 67, 367, 67च्या पाठीमागं 366. पुढं 299, त्याच्या मागं 298, त्याच्या मागं 297, 97, 98, 99, त्याच्या पाठीमागं 97च्या मागं 296. ओके. अशा पद्धतीनं 4 अंकी संख्या लिहायची आहे. त्या या ठिकाणी ही 4 अंकी संख्या 1000. हजार हे प्रतीक आहेत. 1000 संख्येचे वाचन 1000. प्रतीके 1000 4 आहेत. 1000 इथं 2, 3, 4 म्हणजे 4000 आहेत. हजारचे 4 प्रतीक आहेत. 4000, 4000 शब्दात. या ठिकाणी 2012 हजारची 2 प्रतीके आहेत. 10,000 10 आणि एकावर 2 शून्य म्हणजे 2012. ओके.
प्रतीक कसे आहे त्या ठिकाणी 10 आणि 2 12 अशा पद्धतीनं. या ठिकाणी 1000 1000 2 वेळा आहे म्हणजे 2000 बरोबर अगदी. परंतु इथं शतक शतक आहे त्यामुळं 203 2203 प्रतीक आहे शतक शतक 2 शतक आणि 3 म्हणून 2 शतक 3 म्हणजे 203 आणि हे 1000 1000 2000 आहेत म्हणजे एकत्रित झालं 2303. इथं 1000 एक प्रतीक 1000 आणि द लिहिले दशक. हे दशक इथं पण दशक आहे हे पण दशक आहे. दशकवर 2 12 इथं केवळ दशक आहे दशकाच्या पुढं काय नाही म्हणजे दशक म्हणजे 10. 1000 म्हणजे 1010 हे 1000 म्हणजे 1000 आणि हे 10 1010 1010. इथे या ठिकाणी 1000 आणि 1 प्रतीक आहे 1000 आणि 1 1001 1001. 1000चे प्रतीक 1 2 शतक 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 3 3 शतक 3 शतक म्हणजे 300 आणि दशकच्या पुढं 4 म्हणजे 14. दशक 10 10च्या पुढं 4 म्हणजे 14. ओके 2314 अशा पद्धतीने 2314. प्रत्येक पहाणी संख्या लिहा म्हटलेलं आहे. इथं 2 एकक आहे इथं 1 दशक आहे इथं 1 शतक आहे इथं 2000 आहे. आता इथं 2 म्हणे आहेत ना म्हणून 2 नंतर 1 नंतर 1 नंतर 2 म्हणजे संख्या काय झाली 2112 2112. इथं 2 मणी आहेत एकक दशक शतक हजार 4 अंकी संख्या आहे ना 2. इथं मणी काय नाही म्हणजे 0. इथं 3 आहेत आणि इथं 1 2 3 4 त्यामुळं 2034. इथं 1 2 3 4 5 मणी आहेत त्यामुळं 5. इथं 1 2 3 मणी आहेत म्हणून 3 आणि इथं एकक आणि दशकाच्याकडे काही नाही 2 शून्य 5300. इथं 1 2 3 4 5 पुढं एकक दशक शतकाच्या ठिकाणी एक म्हण नाही म्हणजे 03 5000. इथं 1 2 3 4 5 5000 शतक 3 दशक 2 एकक 0 5320. 1 2 3 4 5000 शतक 0 दशक 0 आणि एकक 3 आहेत म्हणजे 5003. ओके अशा पद्धतीनं ह्या संख्या अंकात लिहायच्या आहेत अक्षरात दिलेल्या आहेत. 4005 4005 म्हटल्यानंतर एकक स्थानी डायरेक्ट 5 म्हणायचं मध्ये 2 शून्य 4005. 5017 17 म्हणजे दशक स्थानी 1 आणि एकक स्थानी 7 5 सुरुवात आहे 4 अंकी संख्या आहे 0 5017 आहे. 7313 313 313 3 1 313 आणि पाठीमागं 7313. 8000 8 पुढं संख्या नाही 8000 म्हटले म्हणजे 308 वर 4 अंकी संख्या आहे. 9999 9999 9999. ओके संख्या वाचा म्हटलेली आहे. एकक दशक शतक हजार 4 अंकी संख्या आहे 1001 2002 2004 5051 3067 7038 9000 1000 10 2020 4040 5105 3607 7308 9009 1100 2200. पुढं 400 ना मागं 4400 पुढं 150 आहे ना 150 एकक दशक शतक 5150 करेक्ट मागं 3 आहे 670 3770 7083 83 एकक दशक 9090
इथं 1100, 1100 4 अंकी संख्या, 2200 इथं 100, इथं 200, इथं 400, 4400, 5150, बोला 3670, 7083, 9090, 5501, 3076, 7830, 9900 अशा पद्धतीनं दिलेल्या संख्या वाचा आणि अक्षरातल्या 1235, 1235, ओके. त्यानंतर 2341, 2341, ओके 41. त्यानंतर 3507, 3507, 4115, 4115, 5045, 5045, ओके. त्यानंतर 6787, 6687, तलात 87, एडकाळे 6687, 6700, सॉरी 700, 6787, 600 चुकून झालं, 700, 7890, 7890, 7890, 890, 8888, 88, 8000, 8 4 वेळा आहे, 8888, ठला ठ 88, अशा पद्धतीनं 8888, 9007, 9007, 9 आणि 2 शून्य आहेत मध्ये, 9007 मध्ये अंक कोणता नाही, 9007 एकक स्थानचा अंक 9 म्हटले म्हणजे हजारच्या ठिकाणचा 9 आणि एकक स्थानचा 7 म्हणजे 2 शून्य येणार, 9007, ओके. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व स्कॉलरशिपला बसणाऱ्या स्पर्धक मित्रांना शेअर करा. धन्यवाद.